बदलाचा मोठा फटका चाळीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याला बसतोय। मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता। हा कांदा सडू लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। मार्च महिन्यापासून मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झालेली होती। आता गेल्या काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। त्याच्यामुळे चाळीत साठवून ठेवलेला जो कांदा आहे तो सडू लागलेला आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा आता संकटात सापडलेला आहे। चाळीत साठवलेल्या कांद्याची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊया। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी किती कांदा साठवला, काय परिणाम आहे आणि काय मागणी कराल? सरकारने जे निर्यात मूल्य होतं ते हटवलं आणि असं वाटलं होतं की कांद्याचे भाव वाढतील, परंतु ते वाढले नाही, उलट ते कमी झाले। आणि आम्ही जो उन्हाळा कांदा काढलेला आहे तो वातावरणाच्या बदलामुळे सुरुवातीला मार्च महिन्यामध्ये खूप टेम्परेचर होतं, ते जवळ 43-44 होतं आणि आता जे टेम्परेचर, आता अवकाळी पाऊस सुरू झाला, आम्ही ते कांदे काढून साठवले, परंतु ह्या रोज पावसाच्यामुळे ह्या कांद्याला मॉइश्चर तयार झालेलं आहे। चाळीमध्ये जे हे त्याला आर्द्रता निर्माण झाल्यामुळे हा कांदा जास्त दिवस टिकू शकत नाही आणि आता विकला तर त्याचा काही भेटणार पण नाही आम्हाला, कारण 700-800 रुपयामध्ये काय भेटणार आहे? आमचा उत्पादन खर्चसुद्धा निघणार नाही। आणि म्हणून आमची आता मागणी आहे सरकारकडे की सरकारने एक क्विंटल मागे शेतकऱ्यांना 1000 रुपये अनुदान द्यावं, नाहीतर कमीत कमी शेतकऱ्याचे कांदे 2-2.5 हजार रुपये कसे विकतील ही व्यवस्था करावी आणि नाहीतर सरकारने हा कांदा त्या भावामध्ये खरेदी करावा ही आमच्याकडनं अपेक्षा आहे। कारण आता आम्ही असं जर केलं नाही तर हा शेतकरी कोलमडून पडेल। त्याला जर खऱ्या अर्थाने उभं करायचं असेल तर त्याला ही व्यवस्था सरकारने निर्माण करावी ही आमची अपेक्षा आहे। एकूणच शेतकऱ्यांवर हा दुहेरी संकट आलेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी आता सरकारकडे मागणी करता आहे की त्यांनी अनुदान द्यावं किंवा कांद्याला योग्य भाव द्यावा। बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।